हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज आपण बघणार आहोत एक ओपन इंटरेस्ट बेस्ड कन्सेप्ट जो जनरली आपण यूज करू शकतो फॉर दी इंट्राडे, मेनली फॉर दी स्टॉक ऑप्शनसाठी. ओके, सो बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या जनरली आपण ह्या कव्हर केल्या आहेत आणि स्टील आपण इन फ्युचर कव्हर करणार आहोत. बट एक परफेक्ट एंट्री जर मला फिगर आउट करायची असेल किंवा फाइंड आउट करायची असेल मेनली फॉर दी स्टॉक ऑप्शन्स, तर तो आपल्याला बघायला मिळेल की ज्याचा सर्वात जास्त मोठा रेजिस्टन्स आणि जर सपोर्ट ब्रेक झाल्यानंतरच, राईट. सो ते कसं बघायचं आहे, कसे फाइंड आउट करायचं आहे, लेट्स टॉक अबाउट दॅट पर्टिक्युलर थिंग. सो त्याआधी बघा, सिम्पली जर मी ते सांगायचं म्हटलं तर एखादी आपण ओपन इंटरेस्ट जी कन्सेप्ट आहे ना ती समजून घेऊया. ओके, लेट्स अज्युम की हा एक रेजिस्टन्स लेवल आहे आणि हा एक सपोर्ट लेवल आहे. ओके, आणि सपोज प्राइस जी आहे ना ती काही अशी मोमेंटम देते आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. आता इथे मला दोन अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकतात. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे बघायला मिळेल? पहिली गोष्ट म्हणजे एक रिव्हर्सल बघायला मिळेल किंवा एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल, राईट. सो इथे रिव्हर्सल कधी बघायला मिळेल? जेव्हा मला इथे दिसेल की कॉल रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स इथे ॲड करतात. दॅट मीन्स रेजिस्टन्स जो आहे तो अजून स्ट्रॉंग होते. सो जर रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते दॅट मीन्स एक कुठेतरी रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि तेच जर मला इथे समजलं की कॉल रायटर्स जे आहे ते पोझिशन्स ॲड नाही करतात बट दे आर स्टार्टेड अनवाइंडिंग देअर पोझिशन्स, मीन्स वॉट की रेजिस्टन्स जो आहे तो एक वीक होतोय. सो जर रेजिस्टन्स वीक होत असेल तर एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते, राईट. सो रेजिस्टन्स साईडला जर अनवाइंडिंग असेल, राईट, तर ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी का? सिंपल बघा ना, रेजिस्टन्स वरती कोण आहेत? कॉल रायटर्स. कॉल रायटर्स मीन्स वॉट, ज्यांना पाहिजे की मार्केट त्याच लेवलला असला पाहिजे किंवा त्यापेक्षा खाली असला पाहिजे, म्हणजे प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला किंवा त्याच लेवलला जास्त बनते. सो जर तेच पोझिशन्स अनवाइंड करतायत दॅट मीन्स रेजिस्टन्स जो आहे तो वीक होते. जर रेजिस्टन्स वीक होते तर एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपण तिकडे अँटिसिपेट करू शकतो, राईट. तेच जर सपोर्ट प्राइस जी आहे ती काही अशी मोमेंटम देते आणि सपोर्टच्या आसपास आली. ओके, अगेन इकडे दोन अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकतात आपल्याला. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी? एक रिव्हर्सलची आणि एक ब्रेकडाऊनची, राईट. तेच जर सपोज इथे सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग होते, म्हणजे सपोर्टला कोण असतं? पुट रायटर्स असतात. सो जर पुट रायटर्स इथे ॲड होत आहेत दॅट मीन्स वॉट, एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळेल. आणि तेच जर पुट रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतायत, अनवाइंड मीन्स वॉट, काढतायत, सो एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. सो इथे काय आपल्याला पाहिजे? अनवाइंडिंग. अगेन कोणा साईडून? पुट साईडून. ओके, सो मला एक ब्रेकडाऊन बघायला मिळेल. सिंपल आहे, बरोबर आहे. नाव लेट्स फिगर आउट की आता कसं फाइंड आउट करायचं की कोणत्या स्टॉकमध्ये वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक्स, राईट. सो कोणत्या स्टॉकमध्ये एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे किंवा ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आहे हे कसं फिगर आउट करायचं? सिम्पल आहे बघा. मी आलो इथे. ओके, लेट मी रिफ्रेशेस, थोडंसं डार्क झालं आहे. ओके, या मी येणार ट्रॅकवरती आणि मी येणार ट्रिगर्सवरती. ओके, सो ट्रिगर्स जो हा डेटा पॉईंट आहे हा टेक्निकली तुम्हाला फाइंड आउट करायला हेल्प करतो की कुठे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी येऊ शकते. सो सिम्पली आपण एक काम करूया, आपण फर्स्टली ह्याचा इंटरफेस तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्याच्यानंतर आपण ह्याच्या ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके, सो मी इथे येणार मार्कमध्ये. ओके, सो बघा हा जो मिडल पार्ट जो आहे ना, दिस इज द फ्युचर प्राइस फॉर दी ऑल द FNO स्टॉक्स. म्हणजे करंटली ABB कुठे ट्रेड करतोय तर 8185, आरती इंडस्ट्रीज कुठे ट्रेड करते तर 589, ABFRL 356, LKM आहे 6208च्या आसपास, राईट. सो प्रत्येक स्टॉकचा फ्युचर प्राइस, अपोलो टायर बघा 539च्या आसपास ट्रेड करते, राईट. सो जर मी ह्याला स्क्रोल डाऊन केलं तर जे पण FNO लिस्टेड स्टॉक्स आहेत त्या प्रत्येक स्टॉकचं तुम्हाला इथे एक फ्युचर प्राइस बघायला मिळतं. ओके, लेफ्ट हँड साईड काय आहे? लेफ्ट हँड साईड इज युअर हायेस्ट कॉल. हायेस्ट कॉलचा अर्थ काय की सर्वात जास्त कॉल रायटर्स कुठे उभे आहेत, म्हणजे हा काय आपला रेजिस्टन्स लेवल. ओके, आणि हायेस्ट पुटचा अर्थ काय आहे की सर्वात जास्त जो आहे ते सपोर्ट लेवल कुठे उभा आहे. सो हा काय आपला एक सपोर्ट लेवल. ओके, सो लेफ्ट हँड साईड इज युअर रेजिस्टन्स साईड, राईट हँड साईड इज युअर सपोर्ट साईड. हे कोणते स्ट्राइक्स आहेत? हे आहेत रेजिस्टन्सचे स्ट्राइक्स. ओके, आणि हे जे स्ट्राइक्स आहेत हे कोणते आहेत? हे आहेत सपोर्टचे स्ट्राइक्स. ओके,
दॅट मीन्स वॉट आरती इंडस्ट्रीजचा रेजिस्टन्स कुठे इज समवेअर अराउंड 600, सपोर्ट कुठे 600ला. सो करंटली आरती इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला दिसतं की रेजिस्टन्स आणि सपोर्ट एकाच लेवलला आहे, कारण तिकडे जनरली जास्त ओपन इंटरेस्ट असेल. पण तेच जर तुम्ही ABB पाहिला तर ABBचा रेजिस्टन्स आहे 8500, सपोर्ट आहे 8000च्या आसपास. सेम गोज विथ द ABFRL, रेजिस्टन्स 360 आहे, सपोर्ट आहे 340. राईट. सो स्क्रोल डाऊन केलं तर अगेन प्रत्येक स्टॉकचा तुम्हाला रेजिस्टन्स सपोर्ट बघायला मिळतो. देन बघूया कॉल डिफरन्स. सो व्हॉट इज कॉल डिफरन्स? कॉल डिफरन्स इज अ डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. करंट मार्केट प्राइस काय आहे 8185, रेजिस्टन्स काय 8500. सो दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळतोय कॉल डिफरन्सला. ओके, द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. व्हॉट इज अ पुट डिफरन्स? पुट डिफरन्स इज अ डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस आणि सपोर्ट लेवल. सपोर्ट लेवल काय 8000, 8185 जो आहे तो सपोर्ट आहे. दोघांमध्ये किती डिफरन्स आहे तर पर्सेंटेज फॉर्ममध्ये समवेअर अराउंड 2.27%. ओके. त्यानंतर आहे OI. OI स्टँड्स फॉर ओपन इंटरेस्ट, की पर्टिक्युलर स्ट्राईक्सवर किती ओपन इंटरेस्ट आहे. सेम लॉजिक गोज विथ द पुट OI ॲज वेल, दोन्ही साईडला. ओके. त्यानंतर जो आहे तो चेंज इन OI. चेंज इन OI काय सांगतो तुम्हाला? चेंज इन OI तुम्हाला हे सांगतोय की किती रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतायत की अनवाइंड करतात. जर रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात दॅट मीन्स रेजिस्टन्स जो आहे तो स्ट्रॉंग होतोय, आणि जर रायटर्स त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतात म्हणजे रेजिस्टन्स जो आहे तो वीक होतोय. सेम लॉजिक इकडे पण, जर पुट रायटर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात मीन्स असं तुम्हाला ग्रीनमध्ये दिसेल, अनवाइंड करतात तर असं रेडमध्ये बघायला मिळेल. ओके, सिम्पल आहे. नसेल समजलं तर पुन्हा एकदा पाठी जा, समजून घ्या. ओके. नाव दोन गोष्टी, नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्हाला ट्रिगर्स यूज करायचा असेल तेव्हा. कोणत्या दोन गोष्टी? जर मला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची असेल, जर मला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल तर मी काय करणार, मी चेक करणार कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये आहे का. ओके. कॉल डिफरन्स जर 0 to 1% मध्ये असेल आणि जर त्याचा चेंज इन OI नेगेटिव्ह असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. तो माझ्यासाठी एक बुलिश कन्फर्मेशन आहे. ओके. आणि तेच जर बॅरिशसाठी सांगायचं म्हटलं तर बॅरिशसाठी पण सेम. पुट डिफरन्स जर 0 to 1% मध्ये असेल आणि जर त्याचा चेंज इन OI नेगेटिव्ह असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बॅरिश कन्फर्मेशन. ओके. बघा मी कॉल डिफरन्सवरती इथे क्लिक करतो. ओके. सो एक फिल्टर तुम्हाला मिळतो की कोणता स्टॉक ब्रेकआउट अप्रोच करतो किंवा ब्रेकडाऊन किंवा लांब आहे त्याच्यापेक्षा. ओके. आपल्याला करायचं आहे 0 to 1%च्या आसपास बघायचं आहे. ओके. नाव यू कॅन ऑब्झर्व हिअर अ DV स्लॅब. ओके. DV स्लॅबला जर तुम्ही इथे पाहिलात ना तर तुम्ही इथे बघू शकता की करंटली ट्रेड करतोय 5479च्या आसपास. रेजिस्टन्स जो आहे तो 5500 आहे आणि सपोर्ट जो आहे तो आहे 5400. राईट. स्टॉक बघा करंटली ट्रेड करतोय 0.37%च्या आसपास. राईट. अँड यू कॅन सी द चेंज इन OI, इट्स 22.54% नेगेटिव्ह. राईट. म्हणजे काय इथून समजतंय की करंटली जो 5500चा जो रेजिस्टन्स लेवल आहे तो ऑलमोस्ट आजच्या दिवसात 22% वीक झाला आहे. सो टेक्निकली कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करतात की मार्केट ह्या लेवलच्या वरती जाऊ शकतो. दॅट्स वाय दे आर अनवाइंडिंग देअर पोझिशन्स. सो जर आजच्या दिवसात जर मला 5500च्या वरती जर मोमेंटम आला, जर तिकडे टेक्निकल प्राइस जर मला घेऊन चालली आहे तर मी तिकडे एखादी बुलिश मोमेंटम बनवू शकतो किंवा एक अँटिसिपेट करू शकतो. व्हाय? बिकॉज आय कॅन सी द रायटर्स आर अनवाइंडिंग देवर. 22% इज नॉट अ स्मॉल अमाऊंट ऑफ अनवाइंडिंग. खूप चांगली अनवाइंडिंग आहे. राईट. बट असे काही तुम्ही अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करू शकता. सेम लॉजिक बघा, जर तुम्ही हिंद पेट्रो पाहिलात तर हिंद पेट्रोचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे 440 आणि सपोर्ट जो आहे तो आहे 400. राईट. स्टॉक बघा रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय, जस्ट 2 रुपयाने लांब आहे 0.39%. बट यू कॅन सी द ॲडिशन 184.18. राईट. दॅट मीन्स वॉट 440चा जो रेजिस्टन्स आहे तो ऑलमोस्ट 184.18ने स्ट्रॉंग झाला आहे, ऑलमोस्ट 100%ने प्रिव्हियसपेक्षा. राईट. सो कुठेतरी जो आहे तो प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला जास्त बिल्ड होतोय. सो इथे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते का? आन्सर इज नो. प्रोबॅबिलिटी थोडीफार कमी आहे. राईट. सो टेक्निकली मी हा ट्रेड अवॉइडच करणार. राईट. बट आय कॅन गो विथ द DV स्लॅब. का? कारण मला अनवाइंडिंग दिसते. राईट. ट्रेड कधी बनवायचे? खूप जण इथे मिस्टेक करतात ब्रेकआउट झाल्यानंतरच. बरेच लोक बघतात की 22% अनवाइंडिंग आहे, 50% अनवाइंडिंग आहे. बट त्या ब्रेकआउट होण्याच्या आधी ट्रेड नका बनव. इवन जरी तिकडे खूप जास्त प्रमाणात अनवाइंडिंग असली तरी आफ्टर दी ब्रेकआउटच तुम्हाला तिकडे ट्रेड बनवायची आहे. ओके. ट्रेड आफ्टर दी ब्रेकआउट. ओके.
दुसरी गोष्ट, सेम लॉजिक गोज विथ द पुट साईड ॲज वेल. जर मी सपोज पुट साईडला इथे आलो, ओके, जर मला एखादी बेरिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल तर मी काय करणार, इकडे मी येणार आणि पुट डिफरन्सवरती क्लिक करणार. ओके, अगेन एक फिल्टर मी तो जिथे ऑलरेडी ब्रेकडाऊन झालं किंवा येणार आहे. सो चेक करा की कोणत्या स्टॉकमध्ये ब्रेकडाऊन येऊ शकतं. नाव ॲज ऑफ नाव जर तुम्ही पाहिलात तर ओव्हरऑल मोस्ट ऑफ द स्टॉकमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह चेंज इन येणार. अनवाइंडिंग थोडीफार कमी मिळेल. जर तुम्ही पाहिलात तर बीसॉफ्टमध्ये पण आहे, बट तो टेक्निकली 1.72% लांब आहे, बट जवळ जो सपोर्टच्या आसपास ट्रेड करतो तिकडे अनवाइंडिंग नाही बघायला मिळणार. वाय? बिकॉज करंटली जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा सेंटिमेंट करंटली मागचा थोडाफार जो आहे तो बुलिश आहे. सो कुठेतरी जो आहे तो एक बुलिशनेस मार्केटमध्ये आहे. सो त्यामुळे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळते तुम्हाला स्टॉकच्या मोमेंटममध्ये पण, राईट. सो दिस इज द थिंग. नाव बरेच लोक मला ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारतात, सर जेव्हा रेजिस्टन्स आणि सपोर्ट एका लेवल असेल तर काय करू. जसं अशोक लेलँड बघा, रेजिस्टन्स आहे 240 वरती, सपोर्ट आहे 240 वरती. लोकांनी जास्त करून तिकडे स्ट्रॅडल विकलेत, राईट. सो असे जर तुम्हाला एखादी केस असेल तर यू कॅन अवॉइड दॅट पर्टिक्युलर थिंग. तुम्ही ह्या केसेस जे आहेत त्या सच टाईप ऑफ केसेस अवॉइड करा. कारण जर तुम्ही जनरली ह्याच्यामध्ये ट्रेड्स करायचे असेल तर थोडीफार जी आहे ती मोमेंटम आपण अँटिसिपेट नाही करत आहे. रायटर्स जे आहेत ते अँटिसिपेट नाही करतात की एक मोठा मोमेंटम येईल, त्यामुळे त्यांनी जनरली स्ट्रॅडल विकले आहेत. सो दॅट इज द रिझन अवॉइड दोज टाईप ऑफ स्टॉक. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यासोबत एक ॲडिशनल कन्फर्मेशन जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये काय कराल. आन्सर इज सिम्पल, गेट द हेल्प ऑफ फ्युचर्स बिल्टअप. ओके, आता फ्युचर्स बिल्टअपचं जर मी सांगायचं म्हटलं तर हा जो कन्सेप्ट आहे ना, हा तुम्हाला 4 गोष्टी सांगतो. एक लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग. ओके, लॉंगचा अर्थ काय आहे की माझी प्राईस वरती चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललं आहे. दॅट कम्स अंडर दी की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड थिंग इज वॉट अ लॉंग अनवाइंडिंग मीन्स वॉट अ प्रॉफिट बुकिंग. म्हणजे बायर्स कुठे प्रॉफिट बुक करतात जनरली तेव्हा काय होतं, प्राईस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतं, कम्स अंडर दी अ प्रॉफिट बुकिंग. तिसरी गोष्ट काय असते, शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सो फ्रेश सेलिंगमध्ये काय होतं, प्राईस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो. ओके, अँड द लास्ट थिंग इज वॉट अ शॉर्ट कव्हरिंगला काय होतं, प्राईसवरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली येतो. ओके, सो आपल्याला काय करायचं, ट्रिगर्स प्लस बिल्टअप हे दोघांचं कॉम्बिनेशन यूज करायचं आहे. सो जेव्हा तुम्हाला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल तेव्हा चेक करा की त्या स्टॉकचं इथे नरेशन लॉंगमध्ये आहे का. जर स्टॉकचं नरेशन लॉंगमध्ये आहे दॅट मीन्स फ्रेश बाईंगमुळे तो वरती येतोय. मार्केट बघा, स्टॉक 2 केस, मार्केट आणि इंडेक्स 2 केसमध्ये वरती ना, शॉर्ट कव्हरिंग आणि लॉंगमुळे. जर शॉर्ट कव्हरिंग आणि लॉंगचं कंपॅरिझन विचारलं ना तर मी प्रेफर करीन लॉंग, कारण लॉंगमध्ये काय होतं की फ्रेश बाईंगमुळे मार्केट वरती येते. सो जर तुम्हाला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळते तर चेक करा की त्या पर्टिक्युलर स्टॉकचा जो सेंटिमेंट आहे तो बुलिश आहे का, लॉंगमध्ये आहे का. आणि तेच जर तुम्हाला एखादी ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी बघायला मिळते तर चेक करायचा सेंटिमेंट ऑफ द स्टॉक जो आहे तो बॅरिश आहे का. मार्केट 2 केसमध्ये खाली येतो अगेन बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग अँड 1 बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप. सो जर मार्केट शॉर्ट बिल्टअपमुळे खाली दिसेल सो गो विथ द कन्फर्मेशन. सो ब्रेकआउट असेल तर लॉंग, ब्रेकडाऊन असेल तर शॉर्ट. दोघांना यूज करा. ट्राय करा की जेव्हा तुम्ही नियर एक्सपायरी असाल किंवा मिड एक्सपायरीला असाल तेव्हा तुम्हाला ट्रिगर्स खूप चांगला आउटपुट देईल. फार एक्सपायरी किंवा फ्रेश एक्सपायरीला काय होतं की सगळीकडे जास्त ओपन इंटरेस्ट मिळतो, पण 1-2 स्टॉक जर तुम्हाला मिळाले जसं DV स्लॅब मी बघायला गेलो तर तशी तुम्हाला एखाद्या अपॉर्च्युनिटी पण बघायला मिळू शकते. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे समजलं का, नाही समजलं का. जर नसेल समजलं तर काय नाही समजलं ते तुम्ही सपोर्ट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुमच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत तर तुम्ही स्पेसिफिकली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्की आपण त्याच्यावरती ट्राय करू व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.